इकडे न्यायालयाला कबूतर कुत्र्यांवर लक्ष द्यायला वेळ आहे, पण विद्यार्थ्यांना वेळ द्यायला वेळ नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागितल्यासारखं होत आहे असं उद्धव ठाकरे म्हणतायत. देशातल्या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोय असंही त्यांनी म्हटलं. दुसरीकडे केंद्रीय मंत्री मात्र चर्चेसाठी तयारी दाखवत असतानाच आता नेमकं काय घडणार पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अजून तरी चर्चेच्या नुसत्याच बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात चर्चा कुठे, कोणाबरोबर, कधी होणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. त्यात मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी आता एकत्र मोर्चा काढण्याचं निश्चित केलंय. न्यायालयाला एकीकडे कबूतर आणि कुत्र्यांवर लक्ष द्यायला वेळ आहे, पण विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळच नाहीये असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर देशातल्या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोय असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवलं. न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. न्यायालयाला कबूतर, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का, म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.